गिरवीसाठी आपल्याला लागणार आहे अद्रक, लसूण, टमाटे थोडे मोठे साईजचे कापून घ्यावे. बघा अशा प्रकारे टमाटे कापून घेऊ. कांदाही आपण बारीक न करता थोडे मोठेच कापून घेऊ. कढाईमध्ये आपण तेल टाकू. मोठे चमचे 1.5 ते 2 चमचे टाकले मी. त्यामध्ये लसूण फ्राय करून घेऊ. लसूण थोडा लाल झाला तर आपण त्यामध्ये कांदा टाकून देऊया. जास्त आपल्याला काळा नाही होऊ द्यायचं आहे, गिरवी काळी होईल आपली. त्यामुळे थोडेच पण मोठ्या आकाराचेच कांदे टमाटे कापून घेतले, जेणेकरून ते वरतूनच फ्राय होतील. लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे. बघा अशा प्रकारे अद्रक टाकू आपण. मी मीडियम आकाराचे 4 ते 5 अद्रकचे तुकडे घेतले. त्यामध्ये अद्रक पण आपण फ्राय करून घेऊ. जास्त आपल्याला फ्राय नाही करायची, वरतूनच फ्राय करायची. तेलामध्ये ही एकदा तरी तुम्ही ग्रेव्ही करून बघा, हॉटेलसारखी टेस्ट येते, खूप छान लागते. आपल्याला त्यामध्ये काजू वगैरे टाकण्याची गरज नाही आहे. विदाऊट काजूची आपण खूप छान टेस्टी अशी गिरवी बनवू. पूर्ण व्हिडिओ बघा. टमाटे टाकू. टमाटे पण आपण फ्राय करून घेऊ. मंद आचेवरच करू आपण हे, जेणेकरून गिरवी आपली जी आहे ते खाली लागणार नाही. कांदे टोमॅटो वगैरे. टोमॅटो आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. थोडं मीठ टाकू. आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही आहे, तेलामध्येच फ्राय करू. ही गिरवी 7-8 दिवस पण टिकते. टिकण्यासाठी पण एक स्टेप आहे शेवटी, ती नक्की बघा. झाकण ठेवू. फ्राय होऊ देऊ तेलामध्ये. अधूनमधून बघायचं आहे आपल्याला. एका वाटीमध्ये मी 1 चमचा हळद घेतली. कलरसाठी शिमला मिर्च पावडर घेतली मी 2 चमचे. धने पावडर 1 चमचा घेतला आहे. 1 चमचा केश किंग पावडर टेस्टसाठी. मी केश किंग मसाला वापरते, तुम्ही जो वापरत असेल तो वापरू शकता. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घेऊ. जास्त पाणी टाकण्याची गरज नाही, थोडीशी थिकनेस अशी पेस्ट आपण बनवून घेऊया. तुम्ही एकदा तरी नक्की ही गिरवी करून बघा, खूप छान लागते. पूर्ण व्हिडिओ बघा. अशा प्रकारे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. जास्त पाण्याचा वापर केला नाही आहे मी. आपल्याला या गिरवीमध्ये पाण्याचा वापर जास्त करण्याची गरज नाही. बघा तेलामध्ये कांदा टोमॅटो लसूण अद्रक गाळ झालेला आहे. आपण हे मिश्रण थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. बाकी छान कलर पण आलेला आहे. बघा गाळ झालेलं आहे सगळं. आपण थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेऊया. कढाईमध्ये 2 मोठे चमचे मी तेल टाकलं आहे. आपण गिरवी झाल्याच्या नंतर तेलही बाजूला सरकून भाजीमध्ये वापरू शकतो गिरवी. मी गरम मसाले घेतले आहे. यामध्ये आपण लवंग मिरे दालचिनी जिरे शहाजिरे चक्रीफूल तेजपत्ता हे सगळे गरम मसाले आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आपण लो ते मीडियम फ्लेमवर आपण गॅसच्या हे फ्राय करून घेऊ. आपल्याला जास्त काळे नाही करायचे मसाले, लाल होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहे. बघा अशा प्रकारे आपण फ्राय करून घेऊया. त्यामध्ये आपण पेस्ट टाकूया. यामध्ये आपण हळद धनी पावडर केश किंग मसाला शिमला लाल मिर्च
पेस्टचा वापर केला आहे. ही पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया. या पेस्टला तेल सुटले तर समजून घ्यावे फ्राय झाली आहे. बघा अशा प्रकारे आपण फ्राय करून घेऊया. मसाल्याला तेल सुटलं आहे. अशा प्रकारे आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये. पाण्याचा वापर केला नाही आहे मी. यामध्ये काजू बदाम टाकण्याची गरज नाही, पण टेस्ट खूप छान येते. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर गिरवी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. टोमॅटो कांदा अद्रक लसूण आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकूया. ही गिरवी दाणेदार होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. 20 ते 25 मिनटे आपण तेलामध्येच फ्राय करून घेऊया. पेस्ट आपली ही तेलामध्ये उडती, त्यामुळे आपण झाकण ठेवून घेऊ. खूप छान लागते ही टेस्ट. या गिरवीमध्ये आपण 20 ते 25 भाज्या सहजपणे करू शकतो. तुम्ही नक्की करून बघा. बघा गिरवी कशी दाणेदार झालेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. मी ही गिरवी थंड पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे, जेणेकरून ही 7-8 दिवस टिकून राहते. नक्की करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.